ती निघूनच गेलो होतं काय. डॉक्टर पाटील सरांचा सत्कार तेजस्विनी सोनवणे. यानंतर डॉक्टर जावळकर अश्विनी वाळू. यानंतर डॉक्टर लवंगे मॅडम यांचा सत्कार पगारे शुभांगी. यानंतर अन्सारी मॅडम यांचा सत्कार आलिया अजीज खान. खुशी भैया. यानंतर पवार सरांचा सत्कार रुपाली उदळ. पगारी त्यांचं नाव नाही माहिती. त्यानंतर अन्सारी मॅम यांचा सत्कार बाबुळ सरांचा सत्कार बाबुळ सर. यानंतर टोगे सर. माने सरांचा सत्कार नाव माहीत नसलं तर उठाय लोंढे लोंढे. यानंतर सोनवणे सरांचा सत्कार यानंतर जाधव सर यांचा सत्कार यानंतर ढमाले सरांचा सत्कार धन्यवाद. सर्वांनी आसन. यानंतर FYBA ची विद्यार्थिनी निकिता जगताप ही आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करेल. नमस्कार, मी FYBA
6वी विद्यार्थी निकिता बोलत असतात. स्वप्नांना बघायला यश वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नांना जिंकायला यशाचे प्रयत्न लागतात आणि स्वप्न यशस्वी होण्यासाठी कशाचे प्रयत्न लागतात आणि या प्रयत्नांना यश देण्यासाठी योग्य गुरूंचे मार्गदर्शन लागते. अशा या गुरूंना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त जमलो आहोत. पण गुरु म्हणजे काय? तर गुरु म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा दीप. आपल्या जीवनात आपल्याला योग्य दिशा दाखवणारे मार्गदर्शक. गुरुमुळे आपण आपली यशाची शिखरे गाठू शकतो. ज्याप्रमाणे कुंभार एका मातीच्या गोळ्याला योग्य आकार देऊन सुंदरसं मडकं बनवतो, तसेच गुरु पण आपल्यासारख्या या मानवरूपी गोळ्याला आकार देऊन एक योग्य आदर्श व्यक्तिमत्व बनवतात. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये गुरूंचे फार महत्त्व आहे. आपल्या जीवनामध्ये सर्वप्रथम आपले गुरु म्हणजे आपले आई वडील आणि दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक. तर अशा या सर्वांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद अश्विनी. निकिता, ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा म्हणजे गुरु. निष्ठा आणि कर्तव्य म्हणजे गुरु. श्रद्धा, भक्ती आणि शक्ती म्हणजे गुरु. विश्वास आणि वात्सल्य म्हणजे गुरु. आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे गुरु. मी आदरणीय गुरु उपप्राचार्य ठाकरे सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद भारती. आदरणीय विचार मंच, आज गुरुपौर्णिमेनिमित्त या मंचावर उपस्थित आपले मार्गदर्शक गुरुवर्य, महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गमे सर, माझे सन्मित्र मराठी विभागाचे गाडे अभ्यासक आदरणीय डॉक्टर धनगर सर, माझे दुसरे सन्मित्र क्रीडा प्रशिक्षक आदरणीय वाघमारे सर, या सभागृहामध्ये उपस्थित सर्व माझे सहकारी, सर्व गुरुजन आणि विद्यार्थी मित्र बंधू भगिनी, प्रथमतः मित्र हो, मी आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थी मित्रांचं, तुमचं सगळ्यांचं प्रशासनाच्या वतीने खूप खूप कौतुक करतो. तुम्ही सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचं संचालन तुम्ही सगळ्यांनी केलं. भारती आणि सगळे सहकारी मित्र, सगळे आकाश असतील, वाळूंज असेल, सगळेच त्यांनी विचार व्यक्त केले, जे आले पुढे, सगळ्यांचं तुमचं मनपूर्वक कौतुक करतो. आणि एकच सांगेल मित्र हो, की या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मनुष्य घडत असतो. गुरुचं जे स्थान आहे आपल्या जीवनामध्ये ते अनमोल आहे. समाजामध्ये वावरत असताना आम्ही शिक्षक तर तुम्हाला कॉलेजमध्ये आहोतच, पण घर असेल, समाज असेल, महाविद्यालय असेल, या महाविद्यालयामध्ये अनेक, या परिघामध्ये आपल्याला अनेक असे गुरु भेटतात. जे चांगलं असेल ते घ्यायचं, सार्थ घ्यायचं, असार्थ जाणून त्यागायचं, ही भूमिका आजच्या विद्यार्थ्याची असली पाहिजे. म्हणजे आपल्याला बरोबर आपला रस्ता सापडत चालतो. जर तुम्ही चुकीच्या दिशेने चाललात, चुकीचं उचलत चाललात, चुकीचं घेत चाललात, का म्हणतो असं की मनुष्य हा अनुकरणप्रिय प्राणी आहे आणि त्याने चांगल्या गोष्टीचं अनुकरण केलंच पाहिजे. तुम्ही चांगले विद्यार्थी आहात, तुमच्यात जे काही चांगलं आहे ते त्याला आणखी तुम्ही बेस्ट करा, बेटर करा. मित्रांनो, आम्ही हक्काने तुम्हाला काही गोष्टी सांगत असतो, कारण आम्ही जीवनामध्ये या स्तरापर्यंत जिथं आलो, आम्ही अनेक ठोकर खाल्लेले आहेत, अनेक ठेचा खाल्लेला आहे. आमची धारणा हीच असते की आमच्या विद्यार्थ्यांना ठेच लागू नये, पुढच्या स्टेज मागचा शहाणा. तुम्ही शहाणे व्हावे, तुम्हाला जाणीव यावी, स्टेज मिळावं, छोटे मोठे बोलता यावं. इथं आल्यानंतर तुम्ही चुकलात काही झालात तरी तुम्ही आमचे विद्यार्थी, तिथं तुम्हाला कोणी हे करणार नाही. जेव्हा तुम्ही समाजात जाल तेव्हा तुम्ही एक प्रतिनिधी म्हणून जाल की मी येवला कॉलेजचा, कला व वाणिज्य महाविद्यालयाचा, कला व वाणिज्य महाविद्यालयाचा, जनता विद्यालयाचा मी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. जेव्हा तुम्ही एक ब्रँड म्हणून, एक प्रतिनिधी म्हणून जाल ना, तर तेव्हा तुम्ही कुठे कमी पडू नये हीच आमची धारणा असते. म्हणून आम्ही आदरणीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर असे वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. याच्यासाठी सांगतो मित्रांनो की छोटी गलती बडी गलती को जन्म देते. छोटी चूक केली, तुम्ही छोटा निगेटिव्ह विचार आला,
मग आपण आळस करतो, जाऊ दे काय झालं तू बघू मला काय केलंय असं असं होतं. पण नाही, मी करू शकतो, आज मला स्टेज मिळालंय ना, मी करेन. ती एक विद्यार्थिनीची तर कौतुक केलं पाहिजे, खूप चांगली बोलली. अशा विद्यार्थ्यांसाठी वर्षभर आपल्याकडे वेगवेगळे कार्यक्रम असतात. आपण आपल्या महाविद्यालयाच्या बाहेर देखील विद्यार्थ्यांना पाठवत असतो. डिबेटिंग कॉम्पिटिशन असेल किंवा आणखी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या कॉम्पिटिशन असतील, डिबेटिंग असेल, वादविवाद असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा असतील, गीत गायन स्पर्धा असेल, लिहिणारे तुम्ही असाल तर काव्य वाचन, काव्य लेखन, कथाकथन अशा वेगवेगळ्या स्पर्धा आपण घेत असतो. या विद्यार्थ्यांमध्ये जो राजहंस लपलेला आहे त्या राजहंसाला आकार देण्याची हीच वेळ आहे. आणि या वेळेला तुम्ही जर जागे नाही झाला तर मग आम्हाला हे वाटतं की आम्ही असून मग आमचे विद्यार्थी का पुढे येत नाही, असा एक भाग आहे मित्रांनो. तर तुम्हाला पुन्हा एकदा बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. खूप खूप शुभेच्छा देतो आणि एकच गोष्ट सांगेल की अशाच धुंदीत जगागळ्यांनो जिंकून घ्या शिखराला, अशाच धुंदीत जगागळ्यांनो जिंकून घ्या शिखराला, उडण्यासाठी पंख नव्हे जिद्द हवी पाखराला, जिद्द हवी पाखराला. धन्यवाद सर. सरांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये आपल्याला गुरूंचे आपल्या जीवनातील अनन्य सागर असे महत्त्व पटवून दिले आहे. आमचे भाग्य सर की आम्हाला तुमच्यासारखे गुरु लाभले. धन्यवाद. यानंतर आदरणीय डॉक्टर धनगर सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय विचारमंचावर उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब जमे सर, उपप्राचार्य आमचे सन्मित्र डॉक्टर रवींद्र ठाकरे सर, मंचावर उपस्थित असलेले क्रीडा संचालक डॉक्टर प्रदीप वाघमारे सर, समोर बसलेले सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र भगिनी, तुम्ही गुरुपौर्णिमेचा हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथे आयोजित केला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्ही अतिशय सुंदर असा आमचा सत्कार देखील गुलाबपुष्प देऊन केलेला आहे. गुरूंचं आपल्या जीवनातील महत्त्व सगळ्यांनाच माहिती. आपण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं गुरूंना साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांची उपमा देत असतो. प्रत्यक्षातले ब्रह्मा विष्णू महेश आपण पाहिलेले असतात का? आपण पाहिलेले नसतात, पण गुरूंना मात्र आपण निश्चित पाहिलेलं असतं. गुरु आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये उभे करत असतात. या गुरूंचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरु ईश्वर तात माय, गुरु विन जगी थोर काय असं देखील गुरुविषयी म्हटलं जातं. संत एकनाथांनी दत्तात्रयांच्या 24 गुरूंचं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. जो जो जयाचा घेतला गुण तो तयासी गुरुपण जाण अशा पद्धतीचे एक अभंग देखील त्याच्यामध्ये आहे. आपण अनेकांकडून आपल्या जीवनामध्ये शिकत असतो, ते सगळेच आपले गुरु असतात. मी आज तुमच्या समोर उभा आहे कारण आम्हाला चांगले गुरु लाभले. त्या गुरुंनी आम्हाला अगदी पहिलीपासून तर अगदी PhD पर्यंत ज्यांनी चांगलं शिकवलं, आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये उभं करण्यासाठीचं ज्ञान दिलं, त्या गुरूंप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वप्रथम त्यांच्या चरणी वंदन करतो. आमच्या मनात गुरूंविषयी आदर होता म्हणून आज आम्ही इथपर्यंत आहोत. जे लोक जे विद्यार्थी आपल्या गुरूंविषयी असा आदर ठेवतात ते नक्की आयुष्यामध्ये यशस्वी होत असतात. ही खुंदाट तुम्ही सगळ्यांनी मनाशी बांधा. गुरु तुम्हाला जे काही सांगतात ते तुमच्या हितासाठी असतं. अध्यात्मामध्ये गुरूंचं वेगळं महत्व आहे. परत गुरु काय सांगतील ते आपण जर ऐकलं ध्यान देऊन मन लावून तर आध्यात्मिक क्षेत्रात देखील तुमची प्रगती होते असं आध्यात्मिक गुरु देखील सांगतात. या संदर्भातील अनेक रोमांचकारी किस्से वगैरे आहेत की सट्टा लावणारा माणूस गुरुकडे गेला आणि गुरु काहीतरी बोलता बोलला, गुरु वेगळंच काहीतरी सांगत होता पण बोलताना 4 त्याच्या तोंडातून आकडा निघाला आणि याने लक्षात ठेवलं की 4 गुरुने सांगितलंय. आज गुरु त्याचं काहीतरी दुसरं प्रवचन सांगत होतं, त्याच्यामध्ये बोलताना फक्त योगायोगाने 4 आलं आणि आज त्या दिवशी 4चा आकडा लावला आणि त्याचा आकडा आला. त्याची गुरुवर देत अंधश्रद्धा. गुरु तुम्हाला असा आकडे बिकडे लावायचं सांगत नसतो. गुरु तुम्हाला जीवनामध्ये सत्य असं तत्वज्ञान सांगत असतो. जीवनामध्ये वास्तव जाणून घ्या, विज्ञानवादी व्हा, विवेकी बना, रॅशनल थिंकिंग ठेवा. तारतम्याने कोणतीही गोष्ट या जगात घडत असते. प्रत्येक गोष्टीच्या मागे कार्यकारण भाव असतो. तो कार्यकारण भाव आपण समजून घेतलं की आपण यशस्वी होतो. हे खऱ्या अर्थाने गुरु आपल्याला सांगत असतात. आपल्या शालेय जीवनातले महाविद्यालयातले गुरु या दृष्टीने आपल्याला
वेगवेगळं मार्गदर्शन करत असतात. तुम्ही देखील गुरुचा असा प्रत्येक शब्द बघा. गुरु कधीही विद्यार्थ्यांमध्ये हा माझा तो परका असा भेद करत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, राक्षसांचे गुरु कोण होते? शुक्राचार्य. आणि देवांचे गुरु कोण होते? बृहस्पती. या शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या शोधून काढली. म्हणजे मेले राक्षस की लगेच युद्धामध्ये ती संजीवनी मंत्र म्हटला की ते जिवंत व्हायचं. आता देवांकडे हा मंत्र नव्हता, त्यामुळे राक्षस किती मारले तर राक्षस जिवंत होणार, देव मेले की मेले. त्यामुळे आता एक विद्या आपण पण शिकली पाहिजे. म्हणून देवगुरु बृहस्पतीचा मुलगा कच हा शुक्राचार्यांकडे जाऊन संजीवनी विद्या शिकायला जातो. याचा राक्षसांना राग येतो की आमच्या गुरुकडे तू आमच्या शत्रूचा मुलगा, शत्रूच्या गुरूंचा मुलगा शिकायला आला. म्हणून ते काय करतात, तर त्या कच्याला मारून टाकतात. आता मेलं तर परत गुरूंकडे संजीवनी विद्या परत जिवंत करतील, म्हणून त्याला जाळूनही टाकतात. जाळूनही परत जर त्या संजीवनी विद्याचा जर फायदा झाला तर काय करायचं, म्हणून त्याची लक्ष्य दारूमध्ये मिक्स करतात आणि सोमरसामध्ये मिक्स करून गुरूंना पाजून देतात शुक्राचार्यांनी. कच त्या दारूतून पोटात जातो आणि गुरुच्या संजीवनी मंत्रातून परत जिवंत होतो. पण तो पोटात जाऊन ती संजीवनी विद्या शिकतो. हे गुरुच्या पोटात जाऊन शिकणं, त्याचा तुम्ही शब्दशः असा वाच्यार्थाने अर्थ घेऊ नका, त्यासाठी लक्ष्यार्थ समजून घ्या की गुरुच्या पोटात जाऊन शिकणं हे जेव्हा तुम्हाला जमतं त्यावेळी तुम्ही संजीवनी विद्येसारखी विद्या आणि शत्रूच्या गुरुकडून देखील विद्या प्राप्त करून घेऊ शकता. आजच्या गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने मी तुम्हाला असं आवाहन करतो की जिथून जिथून तुम्हाला चांगलं मिळेल ते चांगलं तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. मी पुन्हा एकदा गुरु पौर्णिमेनिमित्त माझ्या गुरूंच्या चरणी नत होतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य गमे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. प्रथमतः आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. आपल्या महाविद्यालयामध्ये आपण हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करतो आहोत. यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आणि गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त केली, त्याबद्दल मी पुन्हा सर्वांना खूप धन्यवाद देतो. सगळ्या वक्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुविषयीची जी माहिती आहे ती अतिशय सुस्पष्ट शब्दांमध्ये सांगितलेली आहे. खरं तर आज आपण शिक्षण प्रणालीमध्ये बघतो की कुटुंबामध्ये तुम्हाला तुमची आई असतात, वडील, आजोबा किंवा हे सगळे कुटुंबाचे सदस्य सुद्धा तुमचे गुरु असतात. पण लौकिक अर्थाने जेव्हा तुम्ही शाळा महाविद्यालयांमध्ये येतात तेव्हा जे तुम्हाला ज्ञान देतात, जे ज्ञानाचा मार्ग दाखवतात आणि जगण्याची स्फूर्ती तुमची वाढवतात ते महाविद्यालयामधले जे सगळे शिक्षक असतात ते तुमचे गुरु असतात. आणि मग आज आपण बघतो आहोत की जेव्हा विद्यार्थ्यांना असं वाटतं आपल्या गुरुचं पूजन केलं पाहिजे, गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, त्यावेळेस आम्हाला खूप आनंद होतो. कारण शेवटी आज समाज खूप वेगळ्या अंगाने बदलतो आहे आणि मग गुरु शिष्याचं जे नातं आहे ते नातं आपण अधिक दृढ करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. तुम्हा सर्वांना आम्ही जे महाविद्यालयामध्ये ज्ञान देतो, कधी तासिकांच्या जे सिलेबस असतात त्या पद्धतीने, कधी आपण जादा तास घेऊन तुमच्याशी काही संवाद साधत असतो, कधी विद्यार्थी प्रत्यक्ष भेटायला येतो तेव्हा त्याची आम्ही विचारपूस करतो आणि त्याला काही सल्ला देतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्ती जी उभी राहते, प्रत्येक व्यक्तीचा जो विकास होत असतो तो कुणाच्या तरी मार्गदर्शनाने होत असतो. त्यामुळे आपल्याला ज्ञान घेत असताना नेहमी सजग असला पाहिजे. कारण तुम्हाला आता बघा की एक 3-4 वर्षापूर्वी आपण गुरु महिमा विशेषांक महाविद्यालयाचा काढला होता. उन्मेष नावाचं जे नियतकालिक असतं त्यामध्ये गुरु महिमा विशेषांक काढला होता आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी खूप भरभरून लिहिलं होतं. म्हणजे कुटुंबातले सदस्य गुरु असतात किंवा लौकिक अर्थाने एखादा अध्यात्म गुरु असतो किंवा जे ज्ञान देतात वर्गामध्ये शिकवतात ते गुरु असतात किंवा एखादी विद्या पारंगत करत असताना, ज्ञान पारंगत करत असताना, घेत असताना आपल्याला आपल्या शेजारी पाजारी काही मार्गदर्शक लोक भेटत असतात, हे आपले गुरु असतात.
त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला पुन्हा पुढे तरी नतमस्तक होण्याची एक गोष्ट आपल्याजवळ असली पाहिजे. कारण नतमस्तक होणं म्हणजे कुणाच्या तरी ज्ञानाला आपण सलाम करणं, त्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेला सलाम करणं. एवढंच नाही तर त्या व्यक्तीकडून जी ऊर्जा आपल्याला मिळणार आहे ती ऊर्जा घेण्यासाठी ते नमन करणं असतं. त्यामुळे आता बघा की आपला आता धनगर सर तुम्हाला IPS मध्ये इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये हे सगळ्या गोष्टी शिकवते की भारताला तर या सगळ्या ज्ञान परंपरा प्राप्त झालेल्या आहे. म्हणजे व्यास आहे, इतर मुनी आहे की ज्यांनी खूप चांगलं गुरुकुल परंपरेमध्ये आपल्या शिष्यांना ज्ञान दिलं. किंवा आता जे कथ देव्यांनी शुक्राचार्य यांची जी कथा सांगितली, तुम्ही कोपरगावला गेलात कधी तर त्या मंदिराला नक्की भेट द्या आणि मग तुम्हाला कळेल की हा सगळा इतिहास तिथे मांडलेला आहे. आपल्या जवळच आहे, 17-18 किलोमीटरवरती. तर माझी तुम्हाला विनंती असेल की तुम्ही नक्कीच अशा स्थानांना भेटी द्या. की आपला देश हा या ज्ञानाने समृद्ध आहे. म्हणजे जर तुम्ही अभ्यासला तर वास्तुकला असेल किंवा वैद्यक कला असेल किंवा आज जे स्पेसमध्ये आपण ज्या सगळ्या प्रगती केलेल्या आहेत त्या असतील किंवा ज्ञानाच्या इतर ज्या सगळ्या अध्यात्माची जी संकल्पना आहे हे सगळं भारतामध्ये आहे. म्हणून आपल्या ह्या सगळ्या ज्या ज्ञान परंपरा आहे त्या ज्ञान परंपरांचं जतन हे गुरुकडून केलं जातं. म्हणून आपण कुणाला तरी रिस्पेक्ट द्यायला शिकलं पाहिजे. आज होतं काय माहिती, आता मी तुम्हाला सांगतो की आता शेजारच्या वर्गात मी बघितलं, मला खूप वाईट वाटलं. काही विद्यार्थ्यांनी बटणं खराब केले, तोडले. आता त्याला काय मिळालं असेल मला माहिती आहे त्याला काय मिळालं, पण त्याला वाईट आशीर्वाद तर नक्कीच मिळाले असते. कारण ज्या कष्टामधनं आम्ही ते उभं करतो आणि मग अशी तोडफोड करतो किंवा एखादा फॅन ते वाकवताना दिसतात, एखादी खिडकी तोडताना दिसतात, त्यावेळेस मात्र आम्हाला वेदना होता की कुठेतरी कोणीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये जो गुरु मिळायला पाहिजे होता तो त्यांना मिळाला नाही की काय, अशा प्रकारची शंका यायला लागते. त्यामुळे चांगलं वागणं, चांगलं वर्तन करणं, चांगले संस्कार प्राप्त करणं किंवा जीवनाविषयी सकारात्मक बनणं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला गुरुकडून मिळत असतात. त्यामुळे गुरुच्या सानिध्यात राहणं म्हणजे आपल्या जीवनाचा विकास करून घेणं अशा प्रकारचा तो एक भाग असतो. त्यामुळे आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकत्रित आलो, व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने एकत्रित आलो आणि एकमेकांचे विचार आपण इथे शेअर करतो आहोत. आज इथे FYचे बरेच विद्यार्थी प्रथमतः त्यांच्या पुढे वक्तव्य करतो आहे की ज्ञानाच्या कल्पना आता खूप वाढत आहे. नवीन राष्ट्रीय या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना खूप गोष्टी आता मिळणार आहेत आणि त्याला सतत कार्यरत राहावं लागणार आहे. शेवटी आपल्याला नोकरी मिळवणं किंवा माणूस म्हणून उभं राहणं किंवा एखादा व्यवसाय करण्यासाठी आपण प्रवृत्त होणं किंवा सक्षम बनणं, हे सगळं शेवटी महाविद्यालयांमधून घडणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष ज्ञान घेत असताना त्या ज्ञानाचं उपयोजन तुम्हाला कसं करता येईल याबाबत आम्ही वर्षभर प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी तुमच्या पुढे वेगवेगळे वक्ते आपण आणणार आहोत, उपक्रम घेणार आहोत आणि मग या सगळ्या उपक्रमांना जेव्हा तुम्ही उपस्थित राहाल तेव्हा तुमच्या विचारधारेमध्ये काही बदल होते, तुमच्या जगण्यामध्ये काही बदल होते आणि तुम्ही एक असा वेगळ्या आधारे विचार करायला लागणार. कारण विद्यार्थी हा नेहमी ज्ञानपिपासू असला पाहिजे. म्हणजे आम्हाला आमचं विद्यार्थी दशा आठवते की ग्रंथालयामध्ये अगदी किती वेळ बसू, किती पुस्तकं बघू, किती मॅगझिन बघू किंवा दररोजचे वर्तमानपत्र वाचू, ही जी भावना निर्माण व्हायला पाहिजे ती आज थोडीशी कमी होते. आज आपलं ग्रंथालय जवळजवळ 40,000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. शेवटी या ग्रंथालयाचं वैभव कशामध्ये आहे, तुम्ही विद्यार्थी जेव्हा ग्रंथालयामध्ये पुस्तकं घ्याल, वाचाल, ते ज्ञान आत्मसात कराल, चांगले पेपर लिहाल, चांगल्या स्पर्धा परीक्षा द्याल, चांगल्या मोठ्या पोस्टवरती जाल, तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला एक गुरु म्हणून, एक शिक्षक म्हणून तुमच्याविषयी एक वेगळं प्राऊड फीलिंग होईल. म्हणून मित्रांनो, आजच्या गुरुपौर्णिमेला तुम्ही संकल्प करा की दररोज आपण ज्ञान पिपासू असलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे. कारण शेवटी समजून घेण्यासाठीच आपला जन्म आहे. आता बघा की मी सगळं अध्यात्माकडे तुम्हाला घेऊन जात नाही. माणसाचा नरदेह कशासाठी आहे, शेवटी ज्ञान घेण्यासाठी आहे. जगतो तर प्रत्येक प्राणी जगतो, इथे जो जन्माला येतो तो जगतो. बघा तुम्ही सगळ्या प्राण्यांचा अभ्यास करा, त्यांना तर त्यांचे नातेवाईक ओळखू येत नाही. आपले वडील कोण आहे, आई कोण आहे, भाऊ कोण आहे, काही त्यांना काहीच माहित नसतं. त्यांना वाचाही नसते, बऱ्याच प्राण्यांना वाचाही नसतं. म्हणजे वाचा म्हणजे ते भाषिक गोष्टी बोलू शकत नाही.
परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांनाही भावना आहे, त्यांनाही जगणं आहे आणि मग ते जगत असताना स्वतःचं पोट भरण्याची क्षमता त्यांच्यामध्ये सुद्धा आहे. ते कुत्रा असेल, मांजर असेल, कुठलाही आगे उंदीर असेल, बेडूक असेल, काही असू दे, त्याला त्याचं बरोबर कळतं, जगण्यासाठी तो समर्थ असतो. आणि मग मला आज वाईट असं वाटतं की मग तुम्ही का असा विचार करता की मी जगण्याला समर्थ नाही. माझ्याकडे जेव्हा असे विद्यार्थी येतात ना सर, खूप अडचणी, मला अडचणीचे पाढे वाचणारे माणसं अजिबात आवडत नाही. जगामध्ये असा एकही माणूस नाही की ज्याला अडचण नाही, प्रत्येकाला अडचण आहे. पण अडचणीला मात करून जो पुढे जातो तो खरा सक्षम बनत असतो. त्यामुळे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळेजण एक मनाशी एक संकल्प तुम्ही केला पाहिजे विद्यार्थ्यांनी की मला किती अनंत अडचणी जरी आल्या परंतु माझं ध्येय मात्र अनंत असेल, अगदी यशाकडे घेऊन जाणारं माझं ध्येय असेल, तर ते यश तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागणार आहे. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्की संकल्प करा की हे ज्ञानाचे कण हे संपूर्ण वर्षभर वेचणार आहे. नवे मी आयुष्यभर हे कण वेचणार आहे आणि माझ्या जीवनाचा शिल्पकार बनण्याची पात्रता माझ्यामध्ये निर्माण व्हावी अशा प्रकारचा संकल्प करा. यासाठी महाविद्यालय आपल्यासाठी सदैव तुम्हाला मदत करेल. आणि मी तुम्हाला विनंती करेल की अजूनही काही विद्यार्थ्यांचे प्रवेश राहिलेले असतील, तुमचे मित्र असतील, मैत्रीण असतील की ज्यांचे FY BA BComला SYTY BA BComला प्रवेश अजून होणे बाकी असेल तर त्यांना तुम्ही निरोप द्या की लवकरात लवकर प्रवेश करून घ्या. आपले सगळे अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत, सगळ्या तासिका सुरू झालेल्या आहेत आणि शेवटी ज्ञान हे महत्वाचं आहे. पेपर लिहिणं ही छोटी परीक्षा झाली, आयुष्याचा पेपर सोडवणं ही फार मोठी कसरत आहे आणि आयुष्याच्या या पेपर सोडवण्यामध्ये आपल्याला अनेकांची मदत घ्यावी लागते. काही लोक म्हणतात मीच मोठा झालो, मला याच्यावरती विश्वास नाही. लोकांनी तुम्हाला मोठं केलं, आपली किंमत आपल्या घरात आपली किंमत असतेच असते, कारण ते आपलं पालन पोषण करतात, आपल्याला खाऊ पिऊ घालतात, आपली सेवा करतात, हे तर आपले असतातच असतात. पण जेव्हा समाज तुमच्या पुढे नतमस्तक होतो, समाज तुम्हाला रिस्पेक्ट देतो, समाज तुमची दखल घेतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही काहीतरी आयुष्यामध्ये मिळवलेलं आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा मी माझे सर्व सहकारी प्राध्यापक प्राध्यापिका त्याचबरोबर माझे विद्यार्थिनी यांना गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य मंगलमय हो, तुमचं जीवन आनंदमय हो अशा प्रकारची श्रद्धा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी सांगितले विद्यार्थी हा ज्ञानपिपासू असला पाहिजे, परंतु आत्ताच्या विद्यार्थ्यांमध्ये हा गुण कुठेतरी दिसून येत नाही. तुम्हाला विद्यार्थ्यांना एकच सांगायचं की आपले गुरु आपल्यासाठी नेहमी, आपल्या सर्वांसाठी नेहमी इथे अवेलेबल असतात. छोट्यातली छोटी गोष्ट ते अगदी आपल्याला समजून सांगतात, फक्त आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. आपण ते जातच नाही, आपण फक्त मागे फुसफुस करत असतो. म्हणजे सांगण्याचं मला एवढंच सांगायचं की आपल्या कॉलेजमध्ये खूप चांगले गुरु आपल्याला लाभले आहेत, त्यांच्याकडे आपल्याला देण्यासाठी खूप काही आहे, फक्त ते आपण कसं त्यांच्याकडनं घ्यायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन. मी आकाशला विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावे. नमस्कार, मी आकाश सागर. हॅलो, नमस्कार, मी आकाश सागर इथे. हॅलो, मी आकाश सागर इथे. आज SYच्या BAचा विद्यार्थी 2 मिनिट सांगतो. तुला जसं बोलताय तसं आरामात मोकळं बोलता येईल. असेल तर बोल म्हणा. नमस्कार, मी आकाश सागर SYचा विद्यार्थी. आज गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुरुपौर्णिमेच्या जमलेल्या सभागृहात गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपले आवडते प्राचार्य डॉक्टर गणेश सर, उपप्राचार्य ठाकरे सर यांचेही मनापासून आभार मानतो. मंचावर उपस्थित आदरणीय धनगर सर आणि आदरणीय वाघमारे सर यांचे आभार मानतो. त्यांच्या प्रति कृतज्ञता कृतज्ञता व्यक्त करतो.
सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्व गुरुजनांप्रती सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे धन्यवाद देतो. सभागृहातल्या सर्व उपस्थितांचे धन्यवाद. सभागृहातील सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला. जय हिंद.